मोठी बातमी महाराष्ट्रात येतेय। आदित्य ठाकरे वरळीमधनं 600 मतांनी आघाडीवर आहेत। सुषमाताई, जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या तेव्हा अरविंद सावंतांना याच वरळीमधनं 6000ची आघाडी मिळालेली होती। आदित्य ठाकरे तुमचा सर्वात मोठा चेहरा, तुमचे सर्वात मोठे नेते, 600 मतांची आघाडी। ताई, तुम्ही चिंता व्यक्त करताय त्याबद्दल खूप खूप आभार। पण जेव्हा आपल्या वाहिनीच्या स्क्रीनवर 150-85 असा आकडा दिसतोय, तेव्हा एका दुसऱ्या वाहिनीवरचा आकडा 137-137-16 असा दिसतोय आणि अजून एका ठिकाणचा जो आकडा आहे तो 139-133 असा दिसतोय। म्हणजे तिथे इतर ज्या 3-4 वाहिन्या आहेत तिथे फक्त 3 ते 4 सीटचा फरक दिसतोय ताई, आणि तुमच्या वाहिनीवरचा जो फरक आहे तो तब्बल 70 सीटचा फरक आहे। तर मला वाटतंय तेही जरा आपण थोडं अपडेट करून घेतलं तर मग आपण अजून चांगल्या पद्धतीने बोलू शकू। ताई, आम्ही आधीच सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनची जी आकडेवारी आहे तीच न्यूज 18 लोकमतवरती दाखवली जाईल। कुठली निकालाची घाई किंवा आकडेवारीमध्ये पुढे जाण्याच्या रेसमध्ये कुठलं तरी वेगळं चित्र किंवा चुकीचं चित्र महाराष्ट्रासमोर ठेवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही। त्यामुळे जी ECIची आकडेवारी तीच तुम्हाला सध्या स्क्रीनवरती दिसते। एकच प्रश्न फक्त छोटासा विचारायचा आहे की 3 फेऱ्या झाल्या असतील, 4 फेऱ्या झाल्या असतील, 5 फेऱ्या झाल्या असतील, आदित्य ठाकरे या टप्प्यामध्ये इतक्याच मतांची आघाडी घेतील अशी अपेक्षा होती का? काळजी करू नका ताई, आदित्य ठाकरे हे फार चांगल्या मताने विजयी होतील। आम्ही आधीही म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय की आम्हाला कुणालाही तू फॉर्म मागे घेतो का रे, तू मागे घेतो का रे असं म्हणत दबाव आणण्याची गरज नाही। आम्ही कुणावरही दबाव आणला नाही, कुणीतरी फॉर्म मागे घ्यावा म्हणून कुणाचे उंबरे झिजवलेले नाही। आत्ता जे काही स्क्रीनवर दिसतंय ते आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर तिथे काय होईल ते होईल, पण मी माझ्या बलबुत्यावर होईल असं म्हणत ती लढाई लढलेली आहे। हे फार महत्त्वाचं आहे। सुषमाताई, इथे जे पॅनल आहे ना त्या पॅनलला तुमची बदललेली भाषा खूपच वेगळी वाटते। तर तुमचा बदललेला सूर, खरं तर भाषा नाही म्हणायला हवी, तुमचा बदललेला सूर सगळ्यांना खूपच वेगळा वाटतोय। सो बोला, भाजपच्या प्रवक्त्याला बोलायचं। मला थोडा कॉन्फिडन्स आलाय ताई। सुषमाताई, कॉन्फिडन्स आलाय मला जरा। सुषमाताई, तुमच्या समाधानासाठी जर विशालजी आणि ज्ञानदारजींनी जर म्हणायचं असलं आदित्य ठाकरेंचा त्या ठिकाणी मताधिक्य मोठं आहे तर त्यांना आम्ही विनंती करतो तुमच्या समाधानासाठी म्हणा। म्हणजे तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर काही अडचण नाही, आम्ही स्वतः विनंती करतो की म्हणायला काही अडचण नाही। पण आम्ही कुणाच्या समाधानासाठी आकडे दाखवतायत तेच सांगतो मी, न्यूज 18 वास्तवतेचे आकडे दाखवतायत, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे। आपण इतर चॅनलचा आधार घेतायत ताई, परंतु इथं वास्तव आकडे दाखवले जात आहेत। परंतु आपल्या समाधानासाठी जर करायचं असेल तर मग ठीक आहे। ताई एक फक्त सांगतो तुम्हाला, आपण सगळ्या चॅनल्स आणि सगळं बाजूला ठेवू। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट जर तुम्ही बघितली, भाजप 90, शिवसेना 49, राष्ट्रवादी अजित पवार 32, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 18, काँग्रेस 17 आणि शरद पवार 12, इतर 18 अशी स्थिती निवडणूक आयोगाची आहे। आणि तीच आकडेवारी आम्ही फॉलो करतोय। कृपया इतर कुठल्या तरी, आम्ही सातत्यानं सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून सांगतोय, आम्ही खोटं दाखवणार नाही, आम्ही कुणाला बरं वाटावं म्हणून दाखवणार नाही, कुणाला बुरं वाटावं म्हणून दाखवणार नाही। जे सत्य आहे ते दाखवू, कारण सत्य लपत नसतं। गोष्ट खरी आहे, पण आपल्या स्क्रीनवरचे जे आकडे आहेत, म्हणजे अगदी अर्धा तासापूर्वी 50-150 असा आकडा होता, आता तो आकडा 88, 150, 156 असा झालाय आणि पुढच्या 1 तासात हा आकडा अजून बदलू शकतो ही खात्री आहे। निश्चित। हे बघा, एवढा फरक ज्यावेळेस भाजप आघाडीला महायुतीला 154 जागा दाखवत होतो आपण, त्यावेळेस 198 जागांचे आपल्याकडे कल आले होते। आता 251 मध्ये 34 वरून महाविकास आघाडी 87 पर्यंत गेलेली आहे। त्यामुळे बदलतंय, 156 वरून महाविकास आघाडी 141 वर पण आली होती खाली। त्यामुळे ऑथेंटिक, हे सगळे ऑथेंटिक आकडे कॅल्क्युलेट केलं तर मवियाचे 87 होत नाहीत ना, UBT 19, INC 17, NCP SP 11 आणि अदर्स 17, हे ट्रेंड्सच आहेत ना। आता याची टॅली पण व्हायला पाहिजे ना, हे जे ट्रेंड्स आहेत नाही तुम्ही सांगा त्यांना की यू आर शोईंग मोर। आम्ही इलेक्शन कमिशन पेक्षा जास्त दाखवतोय। आपण इलेक्शन कमिशन तर फक्त 18, 17 आणि 12 इतकंच दाखवतोय।
पण सर हे जे आकडे होते ह्याचा अंदाज तुम्हाला आधी आला होता? त्याचा एक अंदाज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्हाला होता, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात अजून म्हणजे आम्ही जो अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा त्याहीपेक्षा चांगल्या प्रमाणात यश आम्हाला त्या ठिकाणी मिळताना दिसतंय आणि मिळणार आहे. काय